नमस्कार, मी अनन्या. अनन्यास डायरीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण बघतोय आमचा प्रसाद दादा सोबतचाच म्हणजे रान माणसासोबतचा दुसरा दिवस. आमच्या सकाळची सुरुवात खूप छान झाली आणि मग आम्ही सगळं आवरून निघालो जीवनशाळेकडे जायला. चला तर मग आपण बघूया आपल्याला जीवनशाळा काय काय शिकवते. आपल्याकडे जुन्या पारंपरिक गोष्टी असणं पुरेसं नाही, त्याच्यात जगणं पण आलं पाहिजे. आणि आज मी तेच अनुभवायला आले प्रसाद गावडे सरांच्या जीवनशाळेत. चला तर मग बघूया. हे बघा, जीवनशाळा आपल्याला खऱ्या अर्थाने जगायला शिकवते. चला. ही आहे जीवनशाळा आणि आम्ही जीवनशाळेत आलो. मी तुम्हाला मागच्या भागात दाखवलेलं की आपण एका पदार्थाची तयारी करत होतो. तोच पदार्थ आता मी सकाळी नाश्त्याला खातोय. त्याचं नाव आहे धोंडस, तवशाचं धोंडस. हा बघा, निताई आणि मी एकत्रच घेतलं. दादानं जीवनशाळा तयार करताना सगळ्या नैसर्गिक साधनांचा उपयोग केलेला आहे. तो म्हणजे कसा, तर जी जीवनशाळा आहे तिच्या भिंती शेणाने मातीनेच सारवलेल्या आहेत. त्या काळात वापरली जाणारी टिकटॉकची बटं तुम्हाला दिसतील आणि नारळांच्या फांद्यांपासून म्हणजेच नारळांच्या झावळांपासून बनवलेली झापं तुम्हाला सुंदर प्रकारे अशी मांडलेली दिसतील. आम्हाला देवराई बघायला घेऊन गेला. तिथे जाताना फक्त आम्ही एका रांगेने चालत होतो आणि बाजूला निसर्ग जो होता हिरवागार त्याचं मला वर्णन करता येत नाहीये. बाजूला सगळी शेतात नारळाची झाडं आणि हिरवागार निसर्ग आणि सगळीकडे आजूबाजूला असलेली शांतता, त्याचा आम्ही आनंद घेत आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाचा जो आनंद होता, जो आवाज आमच्या कानात जो गुंजत होता, त्याचा आनंद घेत आम्ही हळूहळू देवराईपर्यंत पोहोचलो. प्रसाद दादा आपल्याला माहिती सांगेल देवराईची. ही जी झाडं आहेत ना, ही ज्यांची पांढरी खोडं दिसत आहेत तुम्हाला आणि त्याच्यावरती असं रेश दिसत आहेत, अशा मध्ये मध्ये असे भेगा दिसत आहेत, तर ही जी झाडं आहेत ही सगळी ओळण म्हणतात त्याला. तर मराठीत तिला बकुळ म्हणतात. तर बकुळाची जी झाडं आहेत ती जास्ती करून या देवराईमध्ये आहेत. आणि दुसरं ते जे स्वॅम्प्स मी दाखवले म्हणजे जे पाणथ्या जमिनीमध्ये वाढतात, तर ती आहे भेडसा म्हणतात त्याला. तर ही अशी कुठली तरी देवराईची एक स्पेसिफिक झाडं असतात जी राखली जावी, त्याच्यासाठी देवराई आहे. तर त्याच्या शेतीचं महत्त्व काय आहे, तर आता तुम्ही बघता ही सगळी भात शेती आहे. ओके, तर भात शेतीमध्ये कुठला प्राणी नाही राहू शकत कारण आपला तिकडे वावर असणार. मग तुमचं जंगल राहायला पाहिजे जो प्रोटेक्टर असेल भात शेतीचा. मग तो नाग असेल किंवा इतर हॉर्नबिल सारखे पक्षी असतील किंवा गरुड असेल, सर्पगरुड. तर सर्पगरुड जो आहे तो काय करतो, म्हणजे त्याला क्रेस्टेड सर्पंट ईगल म्हणतात. तर तो शेतकऱ्याचा मित्र कसा आहे, तर आपल्याकडे शेतीमध्ये खेकडे असतात, ज्याला आपण आपले भेडले किंवा खेकडे म्हणतो. ते काय करतात, भात कातरतात जेव्हा पिकाला येतं तेव्हा. तर त्यावेळेस हा सर्पगरुड उंचावरून खेकडे पकडतो किंवा शेतीमधले छोटे उंदीर पकडतो. म्हणून सर्पगरुडाचा सुद्धा रोल आहे. तर मग त्या पक्ष्यांना रेस्ट असण्यासाठी किंवा त्यांचा हॅबिटेट अशा ठिकाणी असतो. प्रसाद दादाने आम्हाला राखणदाराची माहिती सांगितली. राखणदार म्हणजे काय तर त्याची माहिती सांगितली. पण मी काय म्हणते, हे सगळं जे प्रसाद दादाने जपलंय त्या अर्थात त्यालाच आपण राखणदार म्हणून म्हणू शकतो. देवराईतून आम्ही निघालो परत जीवनशाळेत जायला. जाताना आणि येताना आमचे पाय पूर्ण चिखलाने माखले होते, तरी पण आम्ही निसर्गाचा हळूहळू आनंद घेत जात होतो जीवनशाळेकडे. आणि जीवनशाळेच्या बाजूला एक विहीर होती. तिथे आम्ही जात होतो कारण आम्हाला पाय सुद्धा धुवायचे होते.
ही बघा आली ती विहीर. सगळ्या मुलांनी विहिरीतनं पाणी काढायचा आनंद घेतला. निताईने पण पाणी काढले, हातपाय धुतले. आम्ही जीवनशाळेत आलो तेव्हा दादाने आम्हाला काम दिलं होतं. कोकम बटर जो बनवण्याची प्रोसेस आहे ती मी तुम्हाला पूर्ण ह्याच्यात दुसऱ्या व्हिडिओत दाखवणार आहे. आणि इथे आम्ही हळूहळू कोकमाच्या बिया सोलल्या आणि त्या धुतल्या चांगल्या, त्यांना वाळवलं पुन्हा एकदा आणि त्यांच्यापासून आता आपण कोकम बटर बनवायला घेतोय. सगळे कॉलेजमधले दादाताई सुद्धा काम करत होते आणि प्रसाद दादा स्वतः काम करून दाखवत होता की हे कसं करायचंय. आणि मग त्याच्या आधारावर सगळ्या मुलांनी ते काम केलं. हे कोकम बटरचं जे काय म्हणणार त्याला मिश्रण आहे ते असं उकळवायचं. आणि प्रसादाने ती पळी बघा कशी बनवली नाही, नारळाची करवंटी आणि एक काठी. जीवनशाळेत सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर मी पुन्हा मांगराकडे आलो, कारण आम्हाला जेवून लगेच रत्नागिरीला जाण्यासाठी परतीचा प्रवास सुरू करायचा होता. इथे सगळे केळीच्या पानावर जेवणाचा आनंद घेत होते. माझं जेवण झालं होतं म्हणून मी वरती वाकड्यावर येऊन बंदुकीसोबत खेळत बसले होते. आणि इथे सगळे मस्तपैकी जेवत होते. जेवण झाल्यानंतर आमचं शेवटचं सेशन झालं गप्पांचं. सगळ्यांनी आपापला अनुभव शेअर केला. मी प्रसाद दादाचे आणि त्याच्या टीमचे मनापासून आभार मानते. तर त्यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं. सेशन संपल्यानंतर आम्ही आमची ट्रेन पकडली आणि परतीचा प्रवास सुरू केला. बाय बाय.